वाढती स्पर्धा, त्यामुळं वाढते ताणतणाव आणि म्हणूनच आपलं आजचं जीवन अधिक समाधानानं, शांततेनं आणि आनंदाने कसं जगावं आणि त्याचबरोबर ते सुधारण्याचा योग्य प्रयत्न कसा करावा हे सांगणारा विलक्षण ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. हरिओम. आता 16वा श्लोक आहे. काय म्हणतात बघा. कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलम् रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम्. पुण्यकर्माचं फळ शुद्ध असतं आणि ते सत्वगुणामध्ये असल्याचं म्हटलं जातं, परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचं फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचं फळ म्हणजे मूर्खपणा आहे. सुकृतस्य कर्मणः. सुकृत कर्म म्हणजे पुण्यकर्म किंवा श्रेष्ठ कर्म. सात्विकम निर्मलम फलम अभू. त्याचं फळ सात्विक असतं, निर्मळ असतं असं सांगितलं जातं. तू म्हणजे परंतु. रजसा फलम दुःखम. राजस कर्माचं फळ दुःखदायक असतं. तमस फलम अज्ञानम. आणि तमोगुणाचं किंवा तमस कर्माचं फळ अज्ञान असं सांगितलेलं आहे. कोणत्या गुणप्रभावाखालती असताना मृत्यू झाला असताना कोणती गती प्राप्त होते हे भगवंताने मागच्या 2 श्लोकात सांगितलं. हा 16वा श्लोक म्हणजे जणू काही त्याचं सारच आहे हो. त्या गती का प्राप्त होतात, त्या गुणाचं फलित काय आणि ते कसं निर्माण होतं हे भगवंत आपल्याला ह्या श्लोकाद्वारे सांगतायत. ते काय म्हणत आहेत. सुकृतस्य कर्मणा फलम सात्विकम निर्मलम. पुण्यकृत्याचं फळ कसं असतं, सात्विक असतं, मलरहित म्हणजे शुद्ध असतं. आपण जर कर्माचं विश्लेषण केलं तसं लक्षात येतं की जसे विचार असतात तसं कर्म घडतं माणसाचं. जे पेरावं तेच उगवतं की नाही. तसंच जर केवळ दुर्विचारच असतील तर ते कर्मही वाईटच असतं ना, आणि त्याचं फलस्वरूपसुद्धा शेवटी दुःखच भोगावे लागतात. म्हणजे जसं विचार तसं कर्म आहे खरं, पण कर्म तर काही दिसत नाही ना. ते कर्म आपण त्याच्या मागचा विचार आपण अनुमानानेच जाणतो, हे खरं आहे ना. याचाच अर्थ असा की समजा एखादा माणूस सदाचारी असेल, तो सेवा करतो आहे, ज्ञान करतो आहे, भक्ती करतो आहे, प्रेम करतो आहे, दया करतो आहे, या सगळ्या गुणांनी युक्त आणि शांत आहे आणि समाधानी जीवन जगतो आहे, असा असेल तर त्याची वृत्ती सात्विक असल्याचं निदर्शक आहे. असा माणूस उत्तम जीवन जगतो, स्वतःचं अंतःकरण अधिकाधिक स्वच्छ आणि शुद्ध नक्कीच करतो. ह्या सिद्धांताच्या आधारे आपल्याला असंही म्हणता येईल की माणसाला स्वतःमध्ये जर बदल घडवायचे असतील तर स्वतःचे विचार बदलावे लागतील, हे नक्की आहे. पण हे म्हणावं तेवढं सोपं नाही हो. अनेक लोक असे विचारतात की अगोदर अगदी दुराचारी आणि केवळ भौतिक आवडीनिवडी असलेल्या माणसाचे सत्प्रवृत्त होण्यासाठी काय काय करावं. मी आत्ताच सांगितलं की विचार एकदम तर काही बदलता येत नाहीत. कारण काही वेळेला काय होतं, ह्या जन्मातल्या काही वेळेला मागच्या जन्मातल्या अनेक जन्मातल्या संस्कारांनी ते बनलेलं असतं ना, स्वभाव हे. त्यामुळे मग काय करावं. मनातले विचार बदलण्यापेक्षा सुरुवात उलटीकडून करावी मंडळी. उलटीकडून म्हणजे काय करावं. प्रथम जबरदस्तीने का होईना, खोटं का होईना कर्म बदलायचं. कर्म बदलावं लागतं. आपल्या जीवनाला शिस्त लावणं, मुद्दाम सदाचारी कृत्य करणं किंवा दुराचारी किंवा भौतिक आसक्तीमुळे घडणारी कृत्य टाळणं, सत्संग करणं हे करावं लागतं. जीवनातली शिस्तच मनातले विचार बदलायला हळूहळू कारणीभूत होते. तसं पहा ना, आपण एखाद्या भजनी मंडळाच्या सभासद झालो, त्या लोकांच्या सहवासात राहिलो तर काय होतं, एक दिवस आपोआप हातात टाळातले येतात. प्रेरणा होते ना माणसाला टाळ घेण्याची. पण दररोज दारुड्या माणसांच्या संगतीत राहिलो तर काय होईल, एक दिवस आपल्या हातात सुद्धा ग्लासच येईल ना नक्की. कारण तसे विचार होत राहतील, हे खरंच आहे. म्हणून तर बघा ना, जगातल्या सगळ्या संस्कृती माणसाला काय शिकवतात हो. मोठ्यांचा आदर करावा, खोटं बोलू नये, खरं बोलावं, आज्ञापालन करावं, स्वच्छता पाळावी. आपली संस्कृती असं सांगते की नाही की संध्याकाळी मनाचे श्लोक म्हणावेत, शुभंकरोती म्हणावं, धर्मग्रंथ वाचावेत. आता पहिल्यांदा मुलांना काही आवडतं असं नाही, ती सक्तीच करावी लागते ना. पण तसं जगण्याची हळूहळू मग सवय लागते. मनात सात्विक विचार हळूहळू विकसित होतात. ह्या पार्श्वभूमीवर आता पुण्यकर्माचं फळ सात्विक आणि निर्मळ असतं म्हणजे काय, तर सविस्तर अर्थ पाहूया. सुकृतचा अर्थ पुण्य. पण पुण्य आणि पुण्यकृत्य म्हणजे तरी काय. मी तुम्हाला आठवत असेल मागे एकदा पाप पुण्याची व्याख्या सांगितली होती. कोणतेही कर्म करण्यापूर्वी, करत असताना आणि केल्यानंतर त्याचा आपल्या मनात जो संस्कार उमटतो ना, त्याच्यावरून पाप पुण्य ठरतं ना. पुण्यकर्म का पापकर्म असं ठरतं. जसं समजा तुम्हाला वाटलं की आज माझ्यातून एक छान कृत्य झालं, छान घडलं,
ते पुण्यकर्म झालं. आणि जे घडलं ते योग्य नाही, आपण चुकीने वागलो असं जर वाटलं तर ते पापकर्म झालं. अगदी उघडच आहे. याचाच अर्थ असा होतो की जे चांगलं कर्म आहे ते चांगला संस्कार उमटवू शकेल. पण तरीसुद्धा मग चांगलं कर्म म्हणजे नक्की काय? कशाला चांगलं कर्म म्हणायचं? जे आपण म्हणतो ते चांगलं कर्म नक्कीच नाही. जे कर्म शास्त्रसंमत आहे, धर्माला मंजूर आहे, ते चांगलं कर्म किंवा पुण्यकर्म. आणि एवढंच नाही बरं का, जे कर्म भगवंतासाठी केलं जातं ते चांगलं कर्म किंवा पुण्यकर्म. म्हणजे सात्विक आणि निर्मळ असं फळ हवं असेल तर धर्माला आणि शास्त्रांना मंजूर असेल असं कर्म असावं. आणि शिवाय ते कर्म भगवंतांसाठी केलेलं असावं. हा विचार इथे अभिप्रेत आहे. आता कसं झालं पहा, शरीरानं पूजा अर्चा करणं, भजन करणं म्हणजे धर्मकर्म की नाही? हे वाईट कर्मापेक्षा नक्कीच चांगलं, त्यात शंकाच नाही. पापकर्मापेक्षा केव्हाही चांगलं. पण नक्की ते सात्विक आणि निर्मल फल देणारच असेल असं नाही आहे. कारण काय होतं, ते भजन पूजन करण्यामागे कोणता विचार आहे, कोणती वृत्ती आहे ते महत्त्वाचं आहे ना. हेतू काय आहे? हे भजन पूजन जर स्वार्थाने प्रेरित होऊन केलं, एखादं आपलं काम व्हावं आणि अशी अपेक्षा ठेवून जर आपण केलं तर लोकांनी चांगलं म्हणावं समजा किंवा लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलं असेल तर ते सकाम कर्म झालं व निष्काम कर्म नक्कीच नाही ना. समज आता काय असतं, माणसं व्यवहारामध्ये भगवंताचं नामस्मरण करतात, पूजा अर्चासुद्धा करतात ना, पण ते भगवंताने आपल्याला हवं ते द्यावं आणि आपल्या हातात आहे ते काढून घेऊ नये हा व्यावहारिक विचारच असतो ना. म्हणजेच व्यावहारिक किंवा सगळी सांसारिक कर्म अपेक्षा ठेवून करतात. तसं ते धार्मिक कर्म झालं. या दोघात फरक काय राहिला? काहीच नाही. व्यवहारामध्ये जसं आपण आपल्या फायद्यासाठी अनेक लोकांना मोठेपणा देतो की त्यांचा उपयोग करून घेतो ना, तसंच आपण काय केलं, धर्मकृत्य करून स्वतःच्या फायद्यासाठी भगवंताचा उपयोग करून घेतला. म्हणजे काय झालं, आपलं जे इच्छित होतं ते कार्य होतं ते साध्य आणि भगवंताचं साधन. असं कर्म सत्कर्मात किंवा पुण्यकर्मात येत नाही हो. इतर काहीतरी करण्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे, त्यात शंकाच नाही. पण त्यामुळे जीवनातली सुख आणि मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती मिळेल. भगवंत सात्विक आणि निर्मळ फळ जे इथे सांगतायत ना ते मात्र हे नाही. आणि हा विचार भगवंत काही पहिल्यांदा देत नाहीत, पूर्वी सांगितलेलं आहे त्यांनी. बघा ना, 3ऱ्या अध्यायातला 9वा श्लोक होता, यज्ञार्थात कर्मणो यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्तसंग समाचर. काय म्हणाले होते? जे कर्म भगवंतासाठी केलं जात नाही ते बंधनाला कारणीभूत होतं. म्हणून मग तदर्थम कर्म करावं. मग तदर्थम म्हणजे कोणासाठी? भगवंतासाठी कर्म करा आणि आसक्तीरहित व्हा. ह्या 3ऱ्या अध्यायात सांगितलं आसक्त ह्या चरण कर्म. तसंच 5व्या 9व्या 11व्या अध्यायात आणि हा विचार गीतेमध्ये अनेक वेळा सांगितलं हो. भगवंतासाठी कर्म करणं, भगवंताने सोपवलेलं कर्म करणं, प्रत्येक कर्तव्य कर्म तसं करणं म्हणजे सत्कृत्य आहे. मी एकदा रमण महर्षींचा विचार याबद्दल सांगितला होता. ईश्वरार्पितम नेच्छाकृतम चित्तशोधकम मुक्तिदायकम. आणि भगवंतासाठी जे कर्म केलं जातं ना आणि आसक्तीरहित होऊन जर ते कर्म केलं तर त्याचं ते पुण्यकर्म जातं. त्याचं फळ कसं असतं? सात्विक आणि निर्मल असतं. सत्वगुण प्रधान मन म्हणजेच विवेकाने सत्सद विवेक बुद्धीने वागणारं आणि तसं विचार करणारं मन, सर्वांच्या हिताचा विचार करणारं मन, निस्वार्थ आणि सेवाभावी मन हे नक्की आहे सात्विक मन. आणि निर्मळ मन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये रजोगुणाची चंचलता आणि विक्षेप नाहीत आणि तमोगुणामुळचं मन आणि तमोगुणाचं काय होतं? अज्ञान, प्रमाद आणि आळस नाही असं मन. निष्काम आणि ईश्वरार्पित कर्मामधून आवड नवड कमी होते. राग, लोभ, मोह इत्यादी विचार आपले कमी होतात. रजोगुणाचा प्रभाव कमी होत जातो, हे खरं आहे. आणि तमोगुणामुळे ज्ञानावर आवड जर आली असेल ना तेही नष्ट होऊन जातं आणि सर्व गोष्टी कशा अगदी स्पष्टपणे दिसायला लागतात. प्रत्येक कर्म समजदारीने होतं, हे निर्मल होणं. या ठिकाणी एक छोटासा भेद समजावून घेण्यासारखा आहे बरं का. काय होतं, समजा एखादा माणूस अगदी फलाची अपेक्षा न ठेवता न धरता कर्म करतो आहे, तर तरीसुद्धा मी सात्विक आहे ही जाणीव ठेवून कर्म करीत असेल ना तो तर सात्विक झाला, पण करताच झाला की नाही. आणि मग कर्माचं चांगलं फळ तयार होईल, हरकत नाही ना. कर्मफल तर तयार होणारच आहे, ते सात्विक असेल एवढंच असेल. पण जेव्हा सात्विक कर्म अगदी सहजपणे घडू लागतात, मी करता ही भूमिकासुद्धा नाहीशी होते, तेव्हा ते सात्विक कर्मही मग त्यातही करता राहत नाही ना तो, मग तो अकर्ता होतो आणि त्याचं काही फळ निर्माण होत नाही. सर्वथा वर्तमानोपी सहयोगी मयी वर्तते. अशी कर्म करून अकर्ते राहणाऱ्यासाठीच भगवंतांनी हे सांगितलेलं आहे बरं का. मग तशा गती होतात. कसं पहा ना,
सात्विक करता आहे, सत्कृत्य घडली, फलस्वरूप काय झालं, पुण्याचा साठा वाढला. मग अशी माणसं मृत्यूनंतर स्वर्गलोक म्हणा किंवा जना तपा इत्यादी श्रेष्ठ लोकात जातात आणि पापपुण्य तिथलं पुण्य संपलं की पुन्हा मनुष्य जन्मात येतातच. आणि तिथं जन्म घेतल्यावर त्यांची पूर्ण सात्विक वृत्तीच असते बरं का. आणि तरीही त्यांना सत्वगुणाचा अभिमान नसतो. अशी माणसं लहानपणीच भगवंताकडे वळतात आणि अगदी लोकोत्तर कार्य करून देह ठेवून जातात. हो, भगवंतामध्ये विलीन होऊन जातात. अनेक उदाहरणं आहेत ना. संत तुकाराम आहेत, संत रामदास आहेत, शिर्डीचे श्री साईनाथ आहेत आणि अनेक संत मंडळी आहेत ना. आद्य शंकराचार्य आहेत, नगरचे रामकृष्ण महाराज आहेत, गजानन महाराज आहेत. ही मंडळी अगदी वयाच्या लहानपणी 7व्या-8व्या वर्षीच पूर्णपणे विरक्त झाली आणि भगवंताच्या वाटचालीवर चालू राहिली. अर्थात असे संत भगवंतामध्येच विलीन झाले तरी स्वतःच्या इच्छेने किंवा भगवंताच्या आज्ञेने लोककल्याणासाठी परत एखादा देह धारण करू शकतात बरं का. पण ते कोणत्याही कर्माचं फळ मात्र नसतं. केवळ परोपकाराय सताम विभूतया एवढंच. आता उरलो उपकारापुरता केवळ लोकांना शहाणं करण्यासाठी धर्ममार्गाकडे वळवण्यासाठी त्यांचा जन्म असतो. भगवान ज्ञानेश्वरांप्रमाणेच आणि इतर अनेक ज्ञात आणि अज्ञात संतांप्रमाणे तेवढं कार्य झालं की ते परत कुठे जातात, स्वस्वरूपी रवाना होतात. याचा अर्थ एकतर काही संतांचा तो शेवटचा जन्म असतो किंवा काही संत केवळ लोककार्यासाठी अवतरलेले असतात असाच होतो. कसंही असलेल्या मंडळी तर हे सर्व श्रेष्ठच आहेत बरं का. आपल्या दृष्टीने ते अनंतकोटी ब्रह्मांड नायक आणि सद्गुरूच आहेत. हेच आहे सुकृताचं सात्विक आणि निर्मळ फळ. ज्ञानदेवांचं उदाहरण तर अगदी अंतर्मुख करणार आहे. हो, बघा ना, किती वर्षाचं वय होतं. फार तर 15 वर्षाच्या वयात त्यांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला बरं का. आणि ज्ञानेश्वरीमध्ये जी उदाहरणं दिली आहेत ना, ते एखाद्या माणसाने 50-60 वर्ष संसार केल्यावर त्याचा अनुभव असावा ना असे दिलेत. हो, अहो त्यांना स्वतःच्याच काय इतरांच्या तरी संसाराचा अनुभव कुठे होता. हो, वाळीत टाकलेली मुलं होती ती, त्यांना कुठून असणार संसार. हो, कोणी शिकवलं त्यांना संस्कृत, कोणी शिकवलं. हो, कोणत्या पाठशाळेत त्यांना स्थान दिलं होतं, काहीच नाही. परत गुरु तरी कोण त्यांचा होता 2-4 वर्षांनी त्यांच्यापेक्षा मोठा, त्याला तरी कोणी शिकवलं होतं. ज्ञानेश्वरीमध्ये त्याने गीतेचा इतका सोपा अर्थ करून सांगितला की ऐकायला येणारे अगदी अडाणी धनगरापर्यंत सर्वांना समजावा इतकं सोपं करून सांगितलं. आता आज आपल्याला ज्ञानदेवांचं मराठी खूप अवघड वाटतं बरं का. त्याचं कारण 700 वर्षामध्ये मराठी भाषेत खूप फरक पडले. पण त्यावेळेला ते नक्कीच सोपं होतं ना. बरं ते सोडा. त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना काय सांगितलं, अरे ज्ञानदेवा, गीतेमधले भगवंतांचे विचार तू सांगितलेस, पण तुझे स्वतःचे विचार यात कुठे आहेत ते पण मांड ना. चला लगेच हा 15-16 वर्षाचा किंवा 17-18 वर्षाचे असतील. त्यांनी अमृतानुभव हा अद्वैत तत्त्वज्ञानाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ लिहिला. हो, आजही अनेकांना त्याचा अर्थ समजत नाही. मग इतकं सारं ज्ञान त्यांनी कुठून प्राप्त केलं. अर्थ स्पष्ट आहे मंडळी. केवळ आपल्याला शहाणं करण्यासाठी त्यांनी देह धारण केला होता. आता दुसऱ्या ओळीमध्ये रजोगुण आणि तमोगुण यांचं काय विजन भगवंत करत आहेत. या 16व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत भगवंत सांगतायत, रजसस्तु फलम दुःखम अज्ञान तमस फलम. पहिलं बघूया, रजसस्तु फलम दुःखम. रजोगुणाचं फळ म्हणजे दुःख असं सांगतायत. आता 7व्या श्लोकामध्ये भगवंतांनी रजोगुण कसा आहे सांगितलं. रजो रागात्मकम विद्धी, की अपेक्षा, कामना, हवं नको, इच्छा हे सगळं निर्माण करणारा रजोगुण आहे. आणि कामना पुढे वाढत जाते आणि आसक्ती बनते. त्यामुळे काय होतं, अनेक इच्छा आणि आसक्ती पूर्ण करण्यासाठी माणूस स्वतःला अनेक प्रकारच्या कर्मामध्ये गुंतवून घेतो. मग भोगवस्तू जमवणं, संग्रह करणं, त्यांचा भोग करणं, त्या वस्तू सुरक्षित राहतील असं पाहणं, हे त्याला भाग पडतं. आणि या वस्तू व्यक्तींपासून त्याला तात्कालिक सुख नक्कीच प्राप्त होतं, पण ते टिकत नाही. आणि मग काय होतं, परत दुसऱ्या वस्तूंचा हव्यास, त्यांची प्राप्ती, परत भोग, परत हे चक्र कधी संपतच नाही. शेवटी शरीर थकून जातं. पण भोग घेण्याची वासना राहते. काही वेळेला भोगामुळे रोगसुद्धा होतो. अशा वासना उद्रेकामुळे आणि त्या पूर्ण करण्याची क्षमता गमावल्यामुळे माणूस दुःखी होतो. त्याला दुःख भोगावं लागतं. शेवटी या आसक्तीमध्येच मृत्यू झडप घालतो. पुन्हा जन्म, पुन्हा भोग, पुन्हा दुःख, हे चक्र कधी संपतच नाही. यावर मंडळी आणखीन एक लक्षात येतं बरं का, की आपण आज जी काही दुःख भोगतो आहे ना, ती आपली ह्या जन्मातली किंवा मागच्या अनेक जन्मांच्या राजसकर्माचीच फळं आहे. ते नक्की आहे. ते आता जर पुढे जाऊया. तिसऱ्या त्या अर्जुनाच्या प्रश्नावर उत्तरात भगवंताने काय सांगितलं. रजोगुणाचा पुत्र जो काम उर्फ क्रोध
तो काय करतो, माणसाच्या जीवनात त्याला पाप करायला भाग पाडतो. ही झाली आसक्तीची पराकाष्ठा. ही कामना, ही आसक्ती इतकी वाढते की माणूस येणं प्रकारेनं कोणत्याही मार्गाने ती पुरी करायचा प्रयत्न करतो. मग ते पापकृत्य असलं तरीसुद्धा चालतं. आता उदाहरण सांगायचं, आपण वर्तमानपत्रात वाचतो की अनेक वेळेला की चांगल्या घरातली मुलंसुद्धा केवळ बाहेर मौज मजा करायला पैसे पाहिजेत म्हणून आपल्या स्वतःच्याच घरात चोरी करतात किंवा इतरांच्या घरात चोरी करतात. ही अशी कृत्य त्यांच्या हातून घडतात. रजोगुण आणि आसक्ती, दुसरं काय आलं आहे, हेच त्याचं खरं कारण आहे. आणि शेवटी काय राहतं, फक्त दुःख. मंडळी, कामना पैशाची असो, सत्तेची असो, स्त्रीची असो, कशाची असो, बरं का, ती शेवटी दुःखालाच कारणीभूत होते हो, त्यात शंकाच नाही. अहो, सत्तेसाठी माणसं काय काय करतात हे आपण पाहतोच की. काही वेळेला माणसं रागाच्या भरातसुद्धा त्यांचा क्रोध एवढा अनावर होतो की त्या रागाच्या भरात नको ते कृत्य माणूस करून बसतो आणि मग आयुष्यभर त्याचा पश्चात्तापही करत बसतो. हे दुःखच आहे ना, दुसरं काय. रजोगुण. काही स्त्रिया वैतागून कधी कधी असं म्हणतात की माझं मागच्या जन्मीचं काय पाप होतं म्हणून तुमच्याबरोबर संसार करायची पाळी येते. कदाचित काही पुरुषसुद्धा म्हणत असतील, हे खरं आहे. मंडळी, एक लक्षात ठेवा, पती पत्नी, गरिबी, प्राप्ती ही सगळी फळं निश्चित आहेत प्रारब्धाची. पण कशी आहेत? अहो, प्रारब्धाचं फळ खरं म्हणजे एकच आहे, फक्त सुख किंवा दुःख, दोनच फळं आहेत. सर्व वस्तू आणि व्यक्ती तरी शेवटी जे काही सुखदुःख देतात ते काय आहे? प्रारब्धच आहे ना. आणि शेवटी प्रारब्ध म्हणजे तरी काय हो? तुमच्या अनेक जन्माच्या कर्माचा आणि कर्मफळांचा जो एकत्रित साठा असतो ते झालं संचित. त्यातून जी कर्मफळं भोगण्यासाठी पक्व झाली ते भोगण्यासाठी आपण ह्या जन्मात आलो, हे आहे प्रारब्ध. म्हणजे पुन्हा ते आपल्याच कर्माचे फळं आहेत ना, त्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला दोष देण्यात काहीच अर्थ नाही आहे. आणि मंडळी, तसं पाहिलं ना तर सुखदुःख हे काही वस्तू व्यक्तीवर अवलंबून नाही हो, परिस्थितीवर अवलंबून नाही आहे. ती मनाची स्थिती आहे ना. इट्स अ स्टेट ऑफ माइंड, हे नक्कीच आहे. त्याच्याशी परिस्थितीचा काहीच संबंध नाही. हे बघा, एखाद्या अगदी सामान्य परिस्थितीतल्या कुटुंबातसुद्धा अत्यंत सुख आणि शांती नांदत असेल की, कोण नाही म्हणतं. आणि एखाद्या करोडपती घरातसुद्धा दुःख आणि भांडणं अनेक असतील, हेही तितकंच खरं आहे. सत्वगुणामुळे सुख, आनंद आणि प्रसन्नता यांची प्राप्ती होते. रजोगुणामुळे अंतिम दुःखाची प्राप्ती होते, हे आपण जाणलं. आता शेवटचं आहे तमोगुण. त्याचं काय फळ आहे? अज्ञान तमस फलम. तमोगुणाची लक्षणं काय आहेत बघा? मोह, प्रमाद, आळस आणि झोप. खरं आहे की नाही? आता 8व्या श्लोकात भगवंतांनी या तमोगुणाचं अगदी सविस्तर विश्लेषण केलंच आहे की तमोगुणा मुळातच कसा आहे? अज्ञानातून निर्माण झालेला आहे. आणि म्हणून त्याचं काय फळ असणार? अर्थातच पूर्ण अज्ञान, दुसरं काही असूच शकत नाही. म्हणजे पहा, सत्वगुण कसा आहे? ज्ञानस्वरूप आहे. रजोगुण कसा? ज्ञान देणारा पण भोगांमध्ये फसवणारा. आणि तमोगुण अज्ञानातून उत्पन्न झालेला, आणि म्हणूनच त्याच्या प्रभावाने जीव मोहित होतो. मोहित होतो म्हणजे काय होतं? नक्की काय होतं? आपण जसे नाही तसे आहोत असं वाटणं, आणि जसे आहोत तसे नाही असं वाटणं, हाच खरं मोह आहे ना. आता आपण खरे कोण आहोत? आपण खरे सच्चित आनंदस्वरूप परमात्म्याचे अंश आहोत, हे अगदी खरं आहे की नाही? आणि तरीसुद्धा आपण स्वतःला देह मानतो. परिस्थितीचे आणि प्रारब्धाचे गुलाम आहोत असं वाटणं आणि तसं वागणं, हा सगळा मोहच आहे की दुसरं काय आहे? आणि दुसरं कसं आहे? हा मोह 3 प्रकारे माणसाला बद्ध करतो, जीवाला 3 प्रकारे करतो: प्रमाद, आळस आणि निद्रा. 3 प्रकारे. मी हीन धीन आहे, शरीरधारी आहे, हा एकदा समज झाला ना की मग जे करणं आपलं कर्तव्य आहे, जे हितकारी आहे, अशी भगवंताची भक्ती जमलं तर करू असं ठरवतो माणूस. आणि संसार खरोखरच मोहक असला तरी तो आसक्ती आणि मोह आणि ममता यात जखडून टाकणारच आहे की नाही? पण तो श्रेष्ठ आहे असं वाटतं, तो आवडीने आणि चविस्तीने करावा असं वाटतो. हा प्रमादाचाच एक भाग आहे हो, दुसरं काय आहे? त्याच्याच चुका परत परत करणं आणि त्याचा अभिमान बाळगणं, हा प्रमादाचा दुसरा भाग आहे. आता बघा, असा माणूस जीवनात काय प्रगती करणार हो? कसं शक्य आहे? मंडळी, मी हीन दीन आहे, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, परिस्थितीमुळे मी अगदी लाचार आहे, हतबल आहे, असं जर वाटणं ना, हा प्रगतीमधला सर्वात मोठा अडथळा आहे हो. माणूस कधीही मग भौतिक प्रगती नाही करू शकणार, आध्यात्मिक प्रगती तर नाहीच नाही, हे नक्कीच आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी तर खूप कष्ट करण्याची तयारी लागते. पराकाष्ठेची सहनशीलता, चिकाटी, सबुरी हे सगळं पाहिजेच. आणि ही अशा माणसाकडे कुठून असणार आहे? शिवाय अंगात आळस भरलेला आणि सतत झोपाळू असा माणूस जीवनाच्या शेवटी पराभूत मनोवृत्तीतच जाणार की नाही, हे नक्कीच आहे. आणि मग तिर्यक योनी नशिबात आहेच, हे आहेच. म्हणजे पहा, सात्विक माणूस कोणतीही परिस्थिती असली तरी मनाची प्रसन्नता आणि विवेकशक्ती कमी होऊन देत नाही. दुःख त्याच्यापासून दूर राहतं. रजोगुणी माणूस कसा आहे?
समाधान आणि आनंदी कधी होऊच शकत नाही. कारण सारखं काय पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, आणखी पाहिजे. ही भोग लालसा त्याला शांतपणे स्वस्थ किंवा सुखी राहूनच देत नाही. आणि आज परिस्थिती कशी असली तरी तमोगुणी माणसाची विवेकशक्ती जागृतच होत नाही. तो आपला कायम सुस्त, कायम दुःखी, सदा किरकिर किरकिर चालूच त्याची, असंच असतं. आता हे दुष्टचक्र आहे बरं का. कसं आहे बघा, जन्म कसा होतो, मागील जीवनातील अंतिम विचार, अंतिम भाव जसा असेल तसा. अंतिम भाव कसा असतो, ज्या गुणाचा प्रभाव त्यावेळेला जास्त असेल तसा. गुणप्रभाव का बरं, तशा प्रकारची कर्म जीवनात जास्त घडली म्हणून. हे तर उघडच आहे. आणि कर्म मुळात तशी का, तर विचार आणि भाव तसे होते म्हणून. म्हणजे पहा ना, जसा भाव जसा विचार तसं कर्म, जसं कर्म तसा गुण दृढ होतो, त्या गुणानुसार अंतिम विचार येतो, आणि जसा अंतिम विचार येतो तसा जन्म मिळतो. परत तो गुण दृढ, तसंच कर्म, तसंच फळ. हे चक्र कधी संपणारच नाही हो, संपणारच नाही. मग यातून सुटण्याचा काही मार्ग आहे की नाही? आहे ना मंडळी, मार्ग जरूर आहे. खरं तर हा विचार आपण मागे पाहिला आहे. प्रथम काय करावं, माणसाने सत्संग करावा, सत्संग करावा, आणि मग काहीतरी साधना सुरू करावी आणि या तमोगुणातून बाहेर यावं. समजा माणूस आध्यात्मिक नाही आहे, साधना नाही जमत, हरकत नाही ना. निदान भरपूर पायी फिरावं, वाचावं भरपूर, पण उगाच लोळत पडू नये, आळसात राहू नये. एकदा रजोगुणात आलात ना की निदान अज्ञानातून तरी माणूस बाहेर आला ना, असं होईलच की. मग अधिक साधना करून सत्वगुणाकडे तो प्रगती करू शकेल. जसं कर्म बदलेल तसं कर्मसंस्कारही बदलतील. त्यामुळे गुणांचा प्रभाव हळूहळू बदलेल, आणि जसा गुणप्रभाव बदलेल तसे विचार, आणि जसे विचार बदलेल तसं कर्मही बदलेल. म्हणजे मगाशी आपण जे अधोगतीकडे नेणारं दुष्टचक्र पाहिलं की नाही, त्या चक्राचाच फायदा घेतला आपण. आणि काय केलं, प्रगतीकडे गेलो. शेवटी जीवाची गती ठरवणारी तत्त्व फक्त तीनच आहेत हो. कुठली, चिंतन किंवा विचार, भाव किंवा गुण, आणि कर्म. ह्याच्या पलीकडे काय. आता एखादा माणूस मंदबुद्धीचा असतो, नाही असं नाही, पण ही भगवंताची अवकृपा नाही हो. ही आपल्याच जन्माच्या कर्माचं फळ आहे. आणि तो वर सांगितलेल्या साहेब प्रक्रियेने हळूहळू निश्चित बदलता येतो, हेही तितकंच खरं आहे. आणि जो प्रयत्न करीत राहतो ना, त्याच्यावर भगवंताची कृपाही होते. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. आणि या सगळ्या विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होतं बघा, की सत्वगुण म्हणजे ज्ञान, रजोगुण म्हणजे ज्ञानामध्ये निर्माण झालेला विक्षेप, मनाची आणि बुद्धीची चंचलता, आणि तमोगुण म्हणजे त्या ज्ञानावर आवरण येणं. हे आवरण कसं असतं, ढगांच्या आवरणामुळे सूर्य जसं झाकला जातो ना, तसं या तमोगुणाच्या आवरणामुळे आपला ज्ञानसूर्य झाकला जातो. आता अशा अज्ञानात फसलेल्या माणसाला भगवंत कसा काय भेटणार हो, कसा भेटणार. मग भगवंताची उपलब्धी कोणाला होते. मागे आपण कठोपनिषदमधला एक श्लोक पाहिला होता बघा, आठवत असेल, मंत्र पाहिला होता, तेवढं पाहू आणि या श्लोकावरचं विवेचन संपूया. काय म्हटलं होतं त्या मंत्रामध्ये, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. प्रत्येक भूतमात्रामध्ये परमात्मा अगदी परिपूर्णतेने भरलेला आहे, ठसाठस भरलेला आहे, पण प्रत्येकाला तो दिसत नाही आणि जाणवतही नाही. पण तीक्ष्ण आणि सूक्ष्म बुद्धीच्या सहाय्याने त्याला जाणता येतं. तीक्ष्ण म्हणजे टोकदार नाही, एकाग्र बुद्धी असा त्याचा अर्थ आहे. आणि सत्वगुण तर आवश्यक आहेच. काय होतं, रजोगुणात बुद्धी अनेकाग्र होते, अनेक विचार आणि विषय एकाच वेळ डोक्यात घुमत राहतात. समजा संध्याकाळची वेळ आहे, आपण देवदर्शनाला गेलो आणि देवापुढे उभे राहिलो, अगदी डोळे मिटून समजा उभे राहिलो, काही स्तोत्र मंत्र जप काहीतरी चाललं आहे, पण मनात किती विचार असतात पहा. बुद्धी कुठेतरी दुसरीकडेच असते. मनात एखादा विचार येतो की अरे 7 वाजले, आता मुलगा सून घरी आली असेल, लवकर गेलं पाहिजे. लगेच दुसरा विचार येतो, थोडंफार लक्ष आपलं देवाकडे असतं, आज काय छान दागिने घातले देवाला, थोडं काय असतं देवळात इकडे तिकडे लोक काय करतात त्यांच्याकडे असतं, आणि थोडं माणसं देवळात येणाऱ्या अगरबत्तीचा वास किती छान आहे, सुंदर छान वास आहे, पूजाला विचारलं पाहिजे कुठली अगरबत्ती आहे वगैरे वगैरे. म्हणजेच काय, एकाच वेळेला मन आणि बुद्धी अनेक ठिकाणी विभागलेली आहे, अनेकाग्र. हे रजोगुणाचं लक्षण आहे. आणि तमोगुणाचा मग प्रश्नच नाही हो. बुद्धी एकाग्रही नाही आणि अनेकाग्रही नाही, ती तर शून्याग्र असते पूर्णपणे. उगाच आपल्याला आळसामध्ये पडून राहायचं, कसलाच विचार नाही. प्राण्यांप्रमाणे प्राणी असतो की नाही, अगदी शून्याग्र. बघा, एखादा कुत्र्याचा मालक असतो, तो काय सांगतो कुत्र्याला, इथे बसून राहा, मी जरा जाऊन येतो. आता तो कदाचित 1 तासभरसुद्धा जातो. तो कुत्रा काय करतो, 2 पाय पुढे करतो, त्याच्यावर डोकं टेकवतो, शांतपणे तासभरसुद्धा बसतो. कारण काय माहिती आहे का, विचारच नाही ना, बुद्धीच नाही. अरे तमोगुणाचं लक्षण आहे, दुसरं काय आहे.
आणि जसं जसं एखाद्या विशिष्ट गुणाचा प्रभाव आपल्यावर वाढायला लागतो ना, तसं तसं काय होतं ते भगवंत आता पुढच्या 17व्या श्लोकात सांगणार आहेत. तोही श्लोक बघूया. हरिओम.